आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हे शक्ती प्रदर्शन करत एकत्र नोंदणी करणार आहेत। कोकण भवन इथं नगरविकास मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक हे एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत। यावेळी महायुतीचे नगरसेवक हे शक्ती प्रदर्शनही करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावरती शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक हे पहिल्यांदाच यावेळी एकत्र येणार आहेत। तर कोकण भवनामध्ये या दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे एकत्रितरित्या जात गट नोंदणी करणार आहेत। पहिल्यांदाच दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे एकत्रितरित्या येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जाणार आहे। शिवसेना आणि भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर आता मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आणि यानंतर आत्ताची एक महत्त्वाची अपडेट पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। संजय राऊत हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत। ज्या प्रकारे आपण बघितलं की निकाल जाहीर झाल्यानंतर आता गट स्थापन करायचे आहेत आणि त्यासाठी गटांची नोंदणी करायची आहे। मनसेकडनं गटनेता चा निर्णय झालेला आहे। यशवंत किल्लेदार हे गटनेते असणार। त्यासोबत